जन्मला, बायकोट्यात साज आमच्या ताज भीम माझ, बायकोट्यात साज ताज भीम माझ. तर आदर्श सरांनी हे खूप छान गाणं म्हणजे कुठंतरी आपल्या समाजाला बाबासाहेबांनी काय केलंय हा विचार ज्याच्या डोक्यात येत असेल त्यांच्यासाठी. आणि हे गाणं तर सर्वांनी ऐकायलाच पाहिजे. आता आदर्श सरांनी तर छान जमणार नाही, पण एक छोटासा प्रयत्न आणि माझ्या मनातले कुठेतरी विचार याची खूप गरज आहे आपल्या सर्वांनाच. खूप छान म्हणले सरांनी गाणं, आदर्श सरांनी. असे विचार जे नाही का मला पण मनाला बांधतात आणि आपल्या सर्वांनाच बाबासाहेबांनी काय केलं हा विचार ज्याच्या डोक्यात येत असेल त्यांच्यासाठी हे गाणं ऐकण्याची नाही तर त्यांनी काय केलं हे एकदा पाहण्याची आणि मनात साठवण्याची गरज आहे. त्यांच्या इतकं तर नाही छान जमणार, पण माझी इच्छा म्हणून कुठेतरी 2 शब्द. वादळी त्या अंधारी लय जुलूम सासेला, पूर्वीच्या काळी लोकांनी जे सहन केले ते. वादळी त्या अंधारी लय जुलूम सासेला, पिढ्यान पिढ्या शाप जगणं ज्ञानाने बदलला, घातला घाना घटनेचा ज्याची सावली होती घृणा, पुण्य लघुच्या मातीत असा एक सूर्य जन्मला, बायकोट्याच साज आमचं ताज भीम माझ, बायकोट्याच साज बाई ताज भीम माझ, बायकोट्याच साज आमचं ताज भीम माझ. तर ऐका तो काळ कसा होता. तो काळ होता वर्णवादाचा, रूढी परंपरेचा, शेकडो वर्षाचा भेदभावाचा, अस्पृश्यतेच्या मनुवादाचा. तर तो काळ कसा होता. तो काळ होता शेकडो वर्षाचा, वर्णवादाचा, रूढी परंपरेचा आणि अस्पृश्यतेच्या मनुवादाचा. भिडला हा पोरगा एकटा, भिडला हा पोरगा एकटा,